नमस्कार मित्रांनो, आपल्या शाळेवरती जेवढे शिक्षक कार्यरत आहेत, त्या सर्व शिक्षकांची माहिती आपल्याला युडास प्लस पोर्टलवरती टीचर मॉड्यूल ही एक टॅब आहे आणि टॅबमध्ये या शिक्षकांची सर्व माहिती आपल्याला दरवर्षी प्रत्येक शाळेला अपडेट आणि फायनलाइज करावी लागत असते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत का नाही, त्या शिक्षकांची माहिती कशी अपडेट आणि फायनलाइज करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करूयात. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही ग्रुप स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा. त्याच्या ॲड्रेस बरोबरती युडायस प्लस असे नाव टाका. युडायस प्लस असे नाव टाका. या ठिकाणी युडायस ही टॅब दिसेल. त्यामध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा महाराष्ट्र सिलेक्ट करावा. महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्यानंतर गोवरती जावा. गोवरती केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी आहे. प्रोफाईल प्रोफाईल अँड फॅसिलिटीज आहे. टीचर मॉड्यूल आहे आणि स्टुडंट मॉड्यूल आहे. या स्टुडंट मॉड्यूलवरतीच आपण जवळपास 70-80% काम करत असतो. पण आपल्याला आता या ठिकाणी टीचर मॉड्यूलमध्ये जाऊन लॉग इन फॉर न्यू व्हर्जन या टॅबवरती जाऊन आपल्याला शिक्षकांची माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर साइन इन केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो डॅशबोर्ड ही टॅब दिसेल. या डॅशबोर्ड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टोटल टीचिंग स्टॉप इन पोझिशन या ठिकाणी बघा टोटल टीचिंग आहेत बघा 7 आणि 7 पैकी 5 शिक्षकांची माहिती या ठिकाणी इनकम्प्लीट आहे आणि 2 शिक्षकांची माहिती या ठिकाणी पूर्ण झाली आहे. तर या इनकम्प्लीट या टॅबवरती क्लिक करा. इनकम्प्लीट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हे सुरुवातीला एक शिक्षक दिसून येईल. तर त्यांच्या याच्यावरती माहिती जीपी, एटी आणि टीडी हे 3 टॅब आहेत. यापैकी जीपी ही टॅब बघा या ठिकाणी इनकम्प्लीट दाखवेल. सर्व टॅब इनकम्प्लीट दाखवेल. तर जीपी वरती क्लिक करा. जीपी वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो की त्यांची सर्व काही माहिती या ठिकाणी दिसून येईल. त्याला अपडेट करा. अपडेट केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट पुन्हा आणखीन अपडेट करा. अपडेट करा. त्यानंतर पुन्हा आणखीन आता या ठिकाणी बघा जी ती 3/2/28 ही टॅब आहे की नाही याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सायबर सिक्युरिटी प्रिपरेशन घेतलं असेल तर येस करा. नसेल घेतलं तर नो करा. या ठिकाणी घेतलेलं असल्यामुळे मी येस करत आहे आणि ही टॅब नो करत आहे. नो करून सायको सोशल ऍस्पेक्ट ही टॅबमध्ये नो करत आहे. अपडेट आणि या शिक्षकाची माहिती कंप्लीट झालेली बघा. ही दुसऱ्या शिक्षकाची माहिती पण अपडेट कंप्लीट झाली. आता तिसरा शिक्षक घेत आहे बघा. तिसऱ्या शिक्षकाची माहिती पण या ठिकाणी मी काय करत आहे अपडेट करत आहे आणि पुन्हा अपडेट आणि तिसऱ्या टॅबमध्ये फक्त आपल्याला येस किंवा नो करायचं. तुम्ही येस किंवा नो केले त्यांना अपडेट आणि तर बघा काही नाही अवघ्या 1 मिनिटामध्ये आपल्या शाळेतील 2 शिक्षक होऊ शकतात. अपडेट 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 या पद्धतीने आपण आपल्या शाळेतील जेवढे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांची माहिती या ठिकाणी अपडेट आणि फायनलाइज करू शकता. या संदर्भात कोणत्याही स्वरूपात शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.